नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ पवार मराठी सिटीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. वाजलं 8:59 9 वाजले आता काय तर CNG वरला 300चा नाश्ता वगैरे सगळं झालेलं आहे. तुम्ही म्हणसाल उशीर व्हायला लागला आजकाल, काय विषय. जे उशीर होते त्याला प्राधान्य मिळते, म्हणजे नाही का, त्याला जास्तीत जास्त ऑर्डर भेटतात. आणि जो सकाळी लवकर येतो त्याला भेटत नाही. सकाळी पळतात, दुपारनंतर पळत नाही. आणि जो उशीर येतो त्याला बॅक टू बॅक पळतात. काल असता मला एक्सपिरियन्स आला, मी म्हणलं बघू आज परत उशीर येऊन काय होते काय नाही. तर बघू आज काय होते काय नाही. 1700चं टार्गेट आहे. होप लवकरात लवकर हवं. आणि गरमी हाय गरमी. तर मित्रांनो, विषय आता असं आहे की एक माणसाला सोडलं, मी त्याला बघतो. त्याचं म्हणणं असं होतं की नाही का घाई गडबडे लवकर सोडलं अपोलो टाकीला. माणूस दिसत काय माहीत नाही, फुटपाथवरनं चाललाय तो. अपोलो टाकलेला त्याला आता इथं चौकातच सोडला. तो थांबू म्हटला, बिल वाढलं म्हणून. 142 झाले ते, 2 रुपये सुटे नंतर म्हटलं राहू द्या काय. घाई गडबडमध्ये त्याला राजस्थानला जायचं होतं. तर 140 रुपये झाले. सुरुवात चांगली झाली, 180 झालेली आहे. वाजल्यात 9:49. एका तासात 140 कमवल्यात. तिथे खूपच कमी आहे. आणि ठीक आहे, आता काही करणार आपण, जे भेटले ते करायला लागते. उबरचे 2 ऑर्डर पडलेले, पण ते काय छोटे होते, जे मीटरने परवडलं नसतं. आपल्याला मोठे ऑर्डर पाहिजे. कारण आता मीटरने कसं तुम्हाला सांगू, 2 किलोमीटर जायचं आणि 25 रुपये कमायचे, परवडत नाही ना. टेक्निकली समजून घ्या. तर आणि एक चांगली न्यूज आहे, हे आहे की ते कॅबवाल्यांसाठी जे रील बघत होतं काल रात्री, तेव्हा मला कळलं की कॅब जे आहे ते 21 रुपये पर किलोमीटर झालेलं आहे. आणि विथ AC, जर तुम्हाला AC हवा असेल तर 25 रुपये पर किलोमीटर झाले. ही चांगली गोष्ट आहे. हे RTO मान्यता आहे. जर कोणी कॅबवाला 8 रुपयाने चालवत असेल तर त्याला सांगा, दादा तुझे रेट वाढलेत, तुझे सोनं चांदी होणार आहे. मला तर वाटतं मी बी कॅब घेऊ, पण नको बाबा. कॅब घेणं, त्याचा टॅक्स ते मेंटेनन्स नको रे बाबा. वैतागवाडी जे आपलं आहे त्यात चुकी आहे. भविष्यात बघू. पण आत्ता सध्या तरी रिक्षांनी करायचं आहे डोक्यात. आणि घर घ्यायचं आहे. घर नाही खरं सांगा तर उगाच ते कॅबकडे गेलो तर कॅबमध्ये गुंतून राहील मी. त्याचे हप्ते फेडत बसायला लागेल 5 वर्ष. त्यापेक्षा अर्धा गुंठा जागा घेतली बरं, त्यात घर बांधून राहिलेलं बरं. कारण 10 बाय 10च्या खोलीत किती दिवस राहणार नाही का. आता मला माहिती आहे रिक्षावर काम करून आपल्याला अर्धा गुंठा जमणार नाही. लोनच मारावं लागेल. ठीक आहे, मारू काय हरकत नाही, पण घेऊया. लोन का होईना पण घेऊया. आज नाही घेतलं तर परत कधी होणार नाही. 1-2 वर्ष अजून फक्त गाडी नेलं होते. गाडी नेली झाल्यावर मग घराचं काम करूया, म्हणजे घर घेण्याचा प्रयत्न करूया. आणि बघू किती वेळ लागते काय नाही मग सांगायचं. तुम्ही अपडेट राहा, भविष्यातले भारी व्हिडिओ येणार आहेत. चला बघू आता ओला उबरची नेक्स्ट ऑर्डर कधी पडते. मित्रांनो, आपण बसूया फुटपाथवर. हेच आपली लायकी आहे. काय विषय नाही, लायकी बिकी काय नाही, कोणी कुठं बसू शकतो. तर आत्तापर्यंत 3 ऑर्डर झाले. एक मीटरने भेटला, दुसरं उबरने भेटलेला नाही, दुसरं रॅपिडोने भेटलेला. पण तो भाऊ म्हणत होता नाही असं नाही तसं नाही, येणारच नाही, जशी तुमची इच्छा. म्हटलं मला तिकडनं सांगायचं, इथे येऊन तुझंही टाईम वेस्ट केला माझं. म्हटलं मी रिकाम तिकडे मला काही कामधंदा नाही, मी काय लय बिझी नाही, मी काय मोदी ओके आहे बिझी असणे के लिए. हां, ते मोठी लोक आहेत, ते बिझी असतात. आपण ड्रायव्हर लोक आपण रिकाम तिकडे, आपल्याला काय काम आहे. म्हटलं असं नसतं, तिथं नोटिफिकेशन यायला लागतात. आता ते कंपनी आणि ते RTO बघून घेईल ते नोटिफिकेशन येतं का नाही येत नाही. आम्हाला सांगितलं बा, आम्ही ते करणार. म्हटलं बघा सर तुम्हाला जमतं ते, नाही तर राहू दे. म्हटलं पहिले समजून सांगितलं, तुमचाच फायदा तो नाही झालं. सगळं कॅन्सल केलं तरी मला बडबड करतोय तो माणूस. कुठं तुम्ही रस्ता पेटला, हां तिथं ते जवळ नाहीच. म्हणलं तुम्ही असं कसंच केलं, म्हटलं तुम्हाला टाईम वेस्ट केला. म्हटलं लय बिझी माणूस दिसते हा, टाईम वेस्ट केलं. मग टाईम वेस्ट जर मी केला असेल तर माझी बडबड का करतो मित्रा. डायरेक्ट कॅन्सल केली, संपला विषय. तुझं दुसरी बघ, नाही तर हात दाखवून जा. नाही म्हटलं मीटरने नाहीच. म्हटलं असते एखाद्याला नाही परवडत, ऐपत नसते एखाद्याची मीटरने जायचं नाही का. असं काय ऐकत नाहीत. तो गेला बडबडा. त्यानंतर अजून एक रॅपिडोला ऑर्डर पडली आणि एक उबरला पडली. उबरची जवळ होती, पिकअप म्हणून उबरचं घेतलं आणि रॅपिडोचं कॅन्सल झालं ऑटोमॅटिक. त्याकडून गेलंच नाही, त्यामुळे त्याने कॅन्सल केलं. तिकडनं मी आत्ता आलो आहे विश्रांतवाडीकडं, IT इंडस्ट्रीला, नियर बाय विश्रांतवाडी.
मला तर काही लोकेशनची नावं आठवत नाही ना, त्यामुळं मी नियर बाय म्हणजे जे फेमस लोकेशन आहे त्यांची नावं सांगत असते. नाहीतर तुम्ही हा इलाका म्हणून बघून माणसाला अरे तू तर ह्याला हे म्हणतात त्याला ते म्हणतात असं म्हणतात, समजून घ्या रे. एखादा हुशार असतो एखादा नसतो, माझ्यासारखा असतो एखादा मग ढगुळा. आत्तापर्यंत मला वाटतं 8वीला आम्हाला तुकडी टाकलेलं. तुकडी बी असते मला माहीत नव्हतं बरं का. मी 8वीला गेलो मला कळलं तुकडी असते. तसं मी काही एवढा बी नाही आहे, थोडाफार हुशारच आहे. मला तसं 10वीला 52% पडलं. म्हणजे लई हुशार नाही आणि लई मठ्ठ बी नाही, मिडियम. आणि विदाऊट कॉपी बरं का. कष्ट सकाळी 4ला उठून अभ्यास केलेले. 10वीला लई लोकांनी. 12वीला काय झालं काय माहिती, मग कुठलं गणित कुठं बिघडलं काय माहिती नाही झालं आपल्याकडून. 12वी क्रॅक नाही झाली आपल्याकडून. आणि मग झाला लोचा, झाला 12वी नापास आहे मी. काय विषय नाही, पण भाऊ आठवण म्हणून व्हिडिओ बनवतोय. त्यात एज्युकेशनचा त्यात काय विषय नाही. आणि कुठला मुद्दा कुठं चालला आहे, ब्लॉगिंग करतोय आपल्या रिक्षाचं सांगायचं सोडून एज्युकेशन सांगत बसलं. तसं बघायला गेलं मग इंजिनियर बी आहे मी, सर्व इंजिनियर. पण त्यात पास झालं बरं का. कसं पास झालं मला बी नाही माहिती. आणि झालं तर झालं. नंतर काम करणार नाही त्यात का, तर काम येते बरं का. त्यातलं 3 महिने काम केलं, पण 3 महिन्यात मला हे रिअलाइज झालं की मेरे से ना हो पाएगा. तिला सोडून जाऊ दे म्हटलं. नाही होत कशाला होत, त्याच्यात मन नाही लागत. आमिर खान काय म्हणलेला, पॅशनच्या मागं पळा. पॅशन आपलं पॅशन काय होतं, फिरणं. मला हिंडायला आवडतं म्हटलं. मग हिंडत पैसे कमवायचे तुम्हाला बरं का. मग ब्लॉगिंग आलं, 2 व्हीलरवर झोमॅटो करणं आलं, रिक्षामध्ये फिरणं आलं. चाललंय, फिरायलाही भेटते आणि पैसे बी कमवते, त्यामुळे चांगली गोष्ट आहे. तर आतापर्यंत टोटल 3 ऑर्डर झालेत. एक उबरची झाली, एक रॅपिडची झाली आणि एक ह्यानी झाली. टोटल 300 रुपये झाले. 100ची ऑर्डर होत्या. 11 वाजल्यात डॉट आणि 300 रुपये झालेत. एका तासाच्यात जर 200 रुपये झाले तर दिवस पावलं म्हणायचं. तर बघूया काय होतं काय नाही. आय होप एखादी पडावी 200-300 रुपयाची. मला तर वाटतंय देवा डायरेक्ट 1000-1200 रुपयाची ऑर्डर टाक, नाही का. बघू काय होतं. चालू तर मित्रांनो, इकडे तिकडे ऑर्डर मारून आपण आत्ता आलो मगरपट्ट्याकडे. मगरपट्ट्यामध्ये आहोत. टोटल 570 काही झाले. 30 रुपये कमी, 600 धरूया आपण. ॲडजस्ट होईल किंवा माझं 600 रुपये झालेत आत्तापर्यंत. आणि वाजलेत 12:21. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. पण एंड ऑफ द डे 7च्या आत जर 1700 झालं तर दिवस पावला. 1700 टार्गेट आज 300 भरले ना. आत्ता 600 झाल्यात. अजून 100 करून जेवूया. मेंटेनन्स निघाल. मग जेवणानंतर 1000 रुपये करायचे, जे की खूप टफ आहे, पण करूया. बघूया आता. मगरपट्टामधनं ऑर्डर पडते नाही पडतं. आय होप पडावं. जरा अवघडच दिसते पण पडतील, कारण इंग्लिश मिडियम स्कूल आहेत आतमध्ये बरेच. त्यामुळं दुपारच्या सुट्ट्यात 12-1 वाजता प्रत्येकाचे. आणि एक इंग्लिश मिडियम स्कूल नाही अख्ख्या मगरपट्ट्यात, लय आहेत. त्यामुळं कुठं ना कुठं ऑर्डर पडेल. बघू. आय होप एखादी पडावी. लांब लचक 100ची पडली तरी भरपूर झाली. जास्त मागणी आहे, फक्त 100 रुपये. आणि 800-900 1000 रुपयाची पडली तर दिवस पावला, जे की ट्रॅव्हल व्हायची पडत. बघू का होते काय नाही. चला तर मित्रांनो, आपण आता आहोत नियर बाय येरवडा आणि वाजल्यात 1:51. टोटल 700 रुपये झालेत. आता जस्ट जेवून घेतलं. विचार करा किती उशिराने जेवण झालं आज. आणि 700 रुपये झालेत म्हणजे खूपच कमी झाले. आत्तापर्यंत माझ्या अंदाजे 1500 रुपये व्हायला पाहिजे, जे की खूपच कमी झालं. ठीक आहे, काय हरकत नाही. उशिरा आलं आहे, साहजिक आहे, कमी होणार. पण टार्गेट केल्याशिवाय तर काय घरी जाणार नाही. जेवण झालं आहे, 700 रुपये झाले आहेत. याचा अर्थ दिहाडी नाही, सॉरी, मेंटेनन्स झालं आहे. आता आपल्याला अजून आपली दिहाडी काढायची आहे. 1000 रुपये करायचे अजून. तर बघू 2 वाजल्यानंतर 1000 रुपये करायला किती वेळ लागतो किती नाही. आय होप लवकरात लवकर हवं. आता जर अवघडच आहे 2 तास तरी, कारण 2 तासांनी ऑर्डर पडणार आहेत आपल्याला. आता का नाही ऑर्डर पडले तर पडू शकतात, पण नाही बी पडू शकतात. का पडू शकतात ते सांगतो, का नाही पडू शकत ते बी सांगतो. पडू शकतात कारण कोणाला फिरायचं असेल तर पडू शकतात, आणि नाही पडू शकतात कारण दुपारचं कोण नाही हिंडत रे. ऊन लय बाबा. मी स्वतः येऊन झाडाचा आसरा घेतला. आता काय करू. हॉटेल तिथं होतं, हॉटेलपाशी जेवलं. गरम लय व्हायला लागलं. तिथनं गाडी फिरवली. मला माहिती आहे इथं झाडं आहेत, सावली
थांबलं होतं. जोपर्यंत आता ऑर्डर पडत नाही तोपर्यंत हलणार नाही. भले ऑर्डर पडो ना पडो, नाहीतर 2 तास इथं आराम करेल. 2 तासाने मग जाऊ. जर ऑर्डर पडली तर जाणार. बघू काय होतं काय. तर मित्रांनो, आपण आत्ता आलो आहोत उंडरीला. 10-15 मिनटं बसल्यानंतर ना आपल्याला एक ऑर्डर पडली. डायरेक्ट 235 काहीतरी आणि मीटरने 292 आले. 50-60 रुपयाचा फरक बघू शकता. इथं काय कळणार तुम्हाला उंडरी म्हणून. हे आहे वॉटरेज नावाचं सोसायटी. तर ह्या चौकातनं जर राईट मारलं तर आपण उंडरीला जाऊ. इथं जर एकाला सोडला, सोसायटीच्या बाहेर येऊन थांबलो आहे. तर बघू 5-10 मिनटं थांबू, पडलं तर ठीक. इथनं नाहीतर जाऊ उंडरी चौकात आणि उंडरी चौकातनं जाऊ कात्रजला. कटाळा आला आहे, हातपाय दुखायला लागले आणि ऊन एवढं आहे ना काय सांगायचं. ते म्हणतो ना मी एनर्जी ओढून घेते तसं व्हायला लागले बॉडीने नाही का एकदम असं. आणि आज काय हेवी नाही घेतलं आपण एनर्जी ड्रिंक वगैरे, त्यामुळे जरा कसं होतं. एनर्जी ड्रिंक म्हणजे काय, नारळ पाणी ते नाही का, नीरा वगैरे. कावळ्यांची भांडणं चालल्यात काय. मागं वळलं तर आता हे झालं ना, ब्लॅकआउट पडलं सगळं. ओ कावळा असले चाय. ओला असं आहे की फक्त तुम्हाला 50-60 रुपयाची ऑर्डर देणार. रिचार्ज नाही मारलं ना, आणि जरी मारलं तरी हाताला कुठं लागतंय. नेपोटिझम करते, त्यामुळे मी ओलाला रिचार्जच नाही मारला. आणि आता मीटरने चालू आले त्यामुळे काय प्रॉब्लेम आहे. असं नाही की उबरला ऑर्डर नाही किंवा रॅपिडोला ऑर्डर नाही. आहेत तिथं आहेत, मग कशाला इथं अजून एक्स्ट्रा 10 रुपये घालवायचे. त्यामुळं जे पडतंय ते पडतंय. इथनं रॅपिडो आणि उबरवरनं जेवढं पडतात ऑर्डर त्यांनाच घेऊन जातो. आपलं होतं, संपला विषय. आता बघा परत तीच ऑर्डर, वैताग आले राव. तर टोटल आत्तापर्यंत 1000 रुपये झालेत. आणि आता एक ऑर्डर पडली 4 किलोमीटरची जी बसली नाही, क्लोवर हिल्स कोंडवा. आता मला नकोच, कामच नाही करायचं. आता वैताग आला आहे, हातपाय लई त्रास द्यायला लागलेत. असं वाटतं 2-3 दिवस सुट्टी घ्यावं, मस्त जाऊ कुठं तरी. US लंडनला 182 रुपये. 182 एमएनआर पार्क शिट मॅन. हे असं होतं, मला जे पाहिजे ते ऑर्डर भेटत नाही. 182 रुपयाची ऑर्डर होती, 230-220 पर्यंत गेली असती. मला आता अशीच ऑर्डर पाहिजे 200 रुपयाची ऑर्डर दिली तरच काम करेल, नाही तर मी चाललो. मला नाही खेळायचं. मला 200 रुपयाची ऑर्डर गेली माझी. एक तर मला काम करायचं मूड नाही, त्यात मी चला म्हणलं जाऊ दे आपलं 700 रुपये करायचं अजून म्हणलं, रडत करू म्हणलं. पण असे 200 रुपयाची ऑर्डर हातातनं निघून गेलं, मग काय करावं माणसानं. असं काय हरकत नाही, एक 10 मिनटं थांबू, पडलं तर ठीक, नाहीतर उंडरी कात्रज शिटावरच जायचं. टोटल आता पण 1000 रुपये झाल्यात, बस झालं. CNGचा पैसा काढला पाहिजे की 300 रुपये, नाही तर मग आज दिहाडीचा हेच होईल. CNGचे पैसे आत्ताचे ऑर्डरला निघले समजा, आणि दिहाडी 700 रुपये, जे की खूपच कमी आहे. परत ती 2 किलोमीटरची ऑर्डर जे नको आहे आपल्याला. सकाळी उशीर आलो हे त्याचं दुष्परिणाम आहेत. जर सकाळी लवकर आलो असतो 7 वाजता तर आत्तापर्यंत झालं असते 1400-1500, 100-200 कसे बी झाले असते. इथनं दगडूशेठ ऑर्डर पडले असते झालं असतं. तिकडनं स्वारगेट कात्रज, किंवा इकडनं जरी कात्रजवरून जरी स्वारगेट, पण स्वारगेटवरून घरी परत व्हायला होतं रे. करणारा पाहिजे. आणि ठीक आहे, मला काय प्रॉब्लेम नाही, एवढा काय विषय नाही. वाईट ब्लॅकआउट पडले सगळं. मला काय प्रॉब्लेम नाही. माझे काय हप्त्याची सोय काय विषय नाही. आता पांडव कौलबाग नाही, मला यायचं आता. मला आता कात्रजला जायचं आहे. माझी 200 रुपयाची ऑर्डर घेतली ना तुम्ही, मला आता घरी जायचं, मला खेळायचंच नाही. जाऊ दे, एखादा दिवस नाही केलं टार्गेट काय आपल्याला काय मालक आहे कोण काय, आपलं काय शिफ्टवर गाडी आहे काय. 1000 रुपये काय कमी येत होय. 700 रुपये समजा आजचे, 100 CNG का बघू आता उद्याचं 100 वरून ह्याच्यावरच करू काम. अजून परत 1000 करू. बघायला गेलं तर 2 दिवस मिळून 2000 होते. एक दिवस खाडात झाल्यासारखं आहे, चालते, पण काय हरकत नाही. CNG भरायचं नाही उद्या, तर बघू. आय होप एखादी मोठी पाहिजे. आत्ता एक नंबर ऑर्डर पडलेली, 15 मिनटं एक बी ऑर्डर पडलेली नाही, डायरेक्ट 250. देवच पावलं म्हणलं, कापके उचललं. आता बी उचललं होतं बरं का, आम्ही हात बी लावला. मी फक्त बघितलं एमएनआर पार्क, लगेच हात लावला,
लावलेले भेटच बी झालं बरं, पण दिलं नाही मला मुद्दा म्हणून. आणि मग अशी आपल्या घराकडच्या साईडला पडती ना, त्यामुळे क्लिक केली सक्सेस झाली. म्हणजे बऱ्याचदा ह्यांचं काम कसं करतं हे सांगतो तुम्हाला. तुमच्या घराकडच्या ऑर्डर असतात ना तर तुम्हाला देतात दुपारच्या बरं का, संध्याकाळच्या नाही. संध्याकाळी त्यांना तुम्हाला माहिती आहे तुम्ही 5-6ला घरी जाता, तेव्हा तुम्हाला घराकडची ऑर्डर देणार नाही. दिवसभर तुम्हाला घराकडची ऑर्डर नाही, कुठली बी ऑर्डर देणार. पण जेव्हा संध्याकाळी तुम्हाला घरी जायचं असतं तेव्हा तुम्हाला घरी जायला देणार नाही ऑर्डर, तेव्हा तुम्हाला हिंडवणार. आता 1 तासाभराने बघा किती वाजले, 3:11 तासाभराने ऑफिस वगैरे सुटतील. तुम्हाला या साईडची ऑर्डर खूप कमी पडतील तुम्हाला. मग आता इथनं खराडी, कोरेगाव पार्क, इकडं कल्याणनगर, चंदननगर, वाघोलीला नाही चालतं तुम्हाला. पण स्वारगेट कात्रजची ऑर्डर नाही देणार, हे त्यांचं नियम आहेत. मग त्यामुळं मी 4-5-6च्यात घरात येतो. मित्रांनो, नशीब आपलं चांगलं की आपल्याला कात्रज चौकात ऑर्डर पडली. कात्रज चौकात संतोषनगरला लेन नंबर 3ला जो दत्तनगरला रोड जातो, कात्रज चौकातनं जो दत्तनगरला रोड जातो तो वाला लेन नंबर 3 संतोषनगर. कोणाला विचारा, तिथं आहे निसर्गोपचार केंद्र, हे जे पाठीमागं. तर इथं काय केलं जातं, पाटणीचा, मणक्याचा कसलाही त्रास असेल, मणक्याचा आजार, गुडघ्याचा काही किंवा मानेचा कुठलाही आजार असेल तो नीट केला जातो फक्त 400 रुपये, जी की खूप चांगली गोष्ट आहे. आणि अजून बरं काय असेल ते आपल्याला माहिती. इथे एक आता कस्टमर आले ते, त्यांनी मला सजेस्ट केले की कोणाला जर झालं असेल तर त्यांना इथं सोडा. आता 2 आजी होत्या, त्यांना इथे सोडल्या आणि त्यांनी सांगितलं की जर प्रॉब्लेम असेल त्यांना असं कळतं, दाबल्यावर हातपाय दाबल्यावर त्यांना कळतं की ह्याला प्रॉब्लेम आहे तरच ते पैसे घेतात, नसेल तर त्यांना काय हरकत नाही असं सांगतात. उगाच पैसे घेत नाही असं त्यांचं म्हणणं. म्हणजे फीडबॅक बघायला गेलं तर ह्या डॉक्टरचं चांगलं आहे. तर कोणाला जायचं असेल तर बिंदास जावा, काय प्रॉब्लेम नाही आहे. असे बरेच आहेत. तर आजचा हा व्लॉग इथं संपूया, भेटूया उद्या नवीन व्लॉगमध्ये.